तर नमस्कार मित्रांनो, मी अभिनव कडपकर स्वागत करतो तुमचं. मी विचित्र आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आता कॉलेज सुटलं आणि आपल्या गोगटे कॉलेजला जातो आहे. आपण आज टेक्निकलला होतो. तर आपल्या सगळ्यांना आज कॉलेजला बोलवलं आहे, काहीतरी रॅली आहे. म्हणजे तर रॅलीसाठी आपल्या सगळ्यांना बोलवलं आणि आजचा ड्रेस कोड सगळ्यांसाठी व्हाईट शर्ट किंवा टी शर्ट असं काय आहे आणि ब्लॅक पॅन्ट. आपण इथे चाललो आहे आणि आपले मित्र पण तिकडे चालत आहेत, बघू शकता. आणि आता कॉलेज सोडलं आहे आपल्याला लवकर टेक्निकलमधून आणि आपण आता चाललो आहे गोगटे कॉलेजला. चालेल. तर आता थोड्याच वेळात रॅली सुरू होईल. आपण आता राहिलो इथे उभे, बघू शकता तुम्ही. ही आपली सी डिव्हिजनची मुलं आपण आता आणि आपली आता ही रॅली भव्य अशी रॅली, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी, त्यानंतर GPSC विद्यार्थी, शिर्केसमध्ये आपले पुढे जॉईन होतील. लॉ कॉलेज, NSS सिनियर कॉलेज, डिपार्टमेंट, कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, अशा पद्धतीने जवळजवळ 2300 विद्यार्थी आणि 150 शिक्षक अशी आपली एक भव्य रॅली आता इथे या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे. ज्यामध्ये आपण संपूर्ण शहरामध्ये भारतीय मंदिरला वळसा प्रयत्न करणार या ठिकाणी. यासाठी माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय प्राचार्य अशी विनंती करतो पुढे आणि अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर बोर्डचे अध्यक्ष भारतीय संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे आपण एक श्रीफळ वाढवून निर्विघ्नपणे पदयात्रा पार पाडावी यासाठी प्रार्थना करूया. त्यानंतर सन्माननीय पदाधिकारी किंवा झेंडा दाखवून सावंत सर. तर आता कॉलेजमधून रॅली निघाली आहे, बघू शकता तुम्ही. तर पाठीशेवट घेऊन झाले आणि आपण आता चाललोय पुढे रॅली सुरू होते, बघू शकता तुम्ही. आणि आपल्यासोबत इथे कोणी बघू शकता, जिज्ञेस पाठी पटुळे वगैरे आहेत बाकी सगळे. आणि चालेल, मग त्याला पुढे जाऊया. तर रॅली येते आपली पाठवून आणि आपण आलो आता पुढे माळ नाक्यात, कारण की तो ब्रिजवर शूट करायचं. आपण आता जातोय पुढे पतुळे, जिज्ञेस आणि हा भाऊ आहे आपला. आणि ही आता इथे शिर्के हायस्कूलची मुलं आहेत, थांबली आहेत. ही पण आपल्या रॅलीत जॉईन होणार आहेत.
मारुती मंदिरकडून न्यूटन घेतला आणि आपण आता चाललोय परत कॉलेजला आणि कॉलेजला जाऊन रॅली समाप्त होईल. तर रॅली झाली आपली आता आणि आपण आता जाऊया घरी, म्हणजे रूमवर जातोय. आणि रॅली खूपच सुंदर झाली आहे, मस्तपैकी ढोल वादन वगैरे चांगलंच होतं. चालेल मग आता आपण जाऊया रूमवर. तर मित्रांनो आज आहे डे 2, म्हणजे आज आहे 24 तारीख आणि आपण आता चाललो आहे घरी. आणि घरी जातो हे कोणालाच माहीत नाही, मित्रांना पण नाही माहिती आणि घरी पण नाही सांगितले. पण आपण आता डायरेक्ट घरी चाललो आहे आणि बघूया बघा त्यांची रिॲक्शन कशी असते, काय होते बघूया आता पुढे. तर मित्रांनो आपण आता आलो आहे जाम स्टँडवर. आपण 5 मिनटात पोहोचू स्टँडला आणि मित्राला बोलवलं स्टँडला, पण सांगितलं आहे की दुसऱ्या मित्राकडे पार्सल पाठवून दिलं आहे रत्नागिरीवरून, ते पिक कर आणि घरी नेऊन दे असं सांगितलं आहे. तर तो चालेल बोलला आणि तो स्टँडला येतो आहे बोलला. चालेल मग बघू त्याची काय रिॲक्शन असते आपल्याला बघून, की प्लॅन फ्लॉप जातं बघूया. हा बघा आलाय आपला भाऊ, आपल्या आधी कधी नाही ते येऊन पोचलाय. बोल चला पण जाऊया घरी आता. हा यायचा होता ना. सांगितलं दुसऱ्याकडे पाठवून दिलंय पार्सल आणि स्वतः आलंय. चालेल चला पण जाऊया घरी. तर आलं आपण घरी आणि बघूया काय घरची रिॲक्शन होती. आई आलो. आलो म्हणजे सुट्टीत होती आणि मग शाळेत कार्यक्रम सांग असते काय असंच प्रँक. आमीनला फोन करून सांगितलंय की माझ्या घरी जा जरा, की आईचं काहीतरी काम आहे म्हणून. तो आता येतोय घरी, म्हणजे आपण घरी होते त्याला माहीतच नाही आहे. आता ही तिसरी रिॲक्शन आहे. पहिला निमेश झाला, नंतर आई बाबा आणि आता आमीन. तर आता आमीनची रिॲक्शन बघूया काय येते ते. चालेल आलो की आला की दाखवतो तुम्हाला. हॅलो काय मेले, काय रिॲक्शनच नाही. आपला प्लॅन सक्सेसफुली कॅन्सल फेल्ड केलेला आहे. भावाच्या काही रिॲक्शनच नाहीत आपल्याला बघून. समजलं ते किती बरं वाटतं आणि किती नाही. काय म्हणतंय मग. आय डोंट एक्सप्रेस माय फिलिंग्स. जीवन काय असून दे, श्वास करतोय श्वास सोडतोय. चालेल मग सांगतो तुम्हाला, भेटतो तुम्हाला नंतर बोलतो. भावाने आपला प्लॅन सक्सेसफुली फेल्ड केलेला आहे. थँक्यू थँक्यू सो मच. एकदाच असते ते, रोज रोज दिवाळी नसते. नॅचरली हवं आहे आपल्याला, नॅचरली. हे नॅचरल समजलं तुला, तुझं काय आहे ते समजलं मला, नॅचरल. तर मित्रांनो आपण आता जातोय केस कापायला आणि ॲज युजल आपल्यासोबत आहे आमीन. आणि विषय काय सांगतो, उठलो ह्याचा मला मेसेज आलेला, हाय म्हटलं भावाने फोन केला नसेल कारण की मी झोपलो असेल असं त्याला वाटलेलं. हा हे पण मी तुम्हाला सांगतो, पण हे मला आतापर्यंत त्याने सांगितलं नव्हतं. आणि विषय असा झाला, याचा हाय म्हटल्यावर हा उठला असणार 100 आणि 101%. मग म्हटलं ह्याला कॉल करून विचारतो, हाय अरे कुठे हॅलो घरात आहे केस कापायच्यात हो हा मलाच जाऊया. आता निघून आम्ही मध्ये गेलो आणि भाई कोइन्सिडन्स बघा, याच्यावर केस कापायचे माझी पण केस कापायचे. माझ्याकडे पैसे द्यायचे मी करते आता, पण तू आता कापतो. विषय संपला, जीव आहे आणि जीव राहणार. अशा सिनरीमध्ये राहतो ना, जन्नतमध्ये राहतो. अरे मागाशी दाखवायचं होतं रे. हां तर आणि मागाशी जरा एक्सप्रेशन, मागाशी म्हणतो काल जरा एक्सप्रेशन नाही दिसले भाऊला, जरा एक्सप्रेस करता येत नाही. त्यामुळे समजून घ्या बाकी जीव आहे आणि जीव राहणार 100 आणि 101%. एवढंच होतं आपला आजचा ब्लॉग. कसा होता नक्की कमेंट करून सांगा. आपण केस वगैरे कापून आलो आणि नंतर काही शूटच नाही केलं आणि मग त्याच नादात ब्लॉगचं एंड पण करायचं राहून गेलं. तर असा आज एंड होतो आहे. पुढच्या वेळी नक्की एंड करीन आणि मगच ब्लॉग संपेल. तर कसा होता नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.